नमस्कार. आज मी इथे व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी सर्वात अगोदर एक छोटी वाटी उकडे तांदूळ घेतलेले, 2 तास भिजत घातलेले आणि एक छोटा चमचा मेथी धुवून सर्व एकत्र करून कुकरमधनं शिजवून घेतलेले. आता टोपात काढून घेते आणि त्यात पाणी ओतते. चवीप्रमाणे गूळ आणि थोडंसं मीठ घालते आणि गूळ विरघळून घेते. गूळ विरघळलेला आहे. इथे खोबऱ्याचं दूध घालते आता आणि सर्व एकत्र करून उकळी काढून घेते. मेथीच्या पेजेला छान उकळी आलेली आहे. वरून वेलची पावडर घालते, मिक्स करून घेते आणि अजून 2 मिनटं उकळून घेते. मेथीची पेस्ट तयार आहे. इथे कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात फोडणीला 3 लसणीच्या पाकळ्या चेचून घालते. लसूण परतून झाल्यावर एक छोटा चमचा जिरा आणि हिंग घालते. परतून झाल्यावर एक टोमॅटो आणि 2 हिरव्या मिरच्या घालते उभ्या चिरलेल्या. थोडीशी हळद घालते आणि मिक्स करून घेते. कुकरमधनं शिजून घेतलेली मसूरची डाळ घालते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि डाळ घोटून घेते. आता डाळीला छान उकळी काढून घेते. बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. मसूरच्या डाळीचं वरण तयार आहे. इथे चवळीच्या शेंगांच्या पानांची भाजी साफ करून घेते आणि कोवळी कोवळी पानं काढून घेते. भाजी साफ करून घेतली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता बारीक चिरलेली भाजी कढईत काढून घेते. त्यात एक मोठा बारीक चिरलेला कांदा, 2 हिरव्या मिरच्या घालते आणि गॅसवरती शिजायला ठेवते. भाजीला छान वाफ आलेली आहे. चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेते आणि पुन्हा झाकण लावून शिजायला ठेवते. भाजी छान शिजलेली आहे. त्यात थोडीशी साखर आणि ओलं खोबरं घालते, किसून ठेवलेलं मिक्स करून घेते आणि पुन्हा एकदा झाकण लावून वाफ काढून घेते. आता झाकण काढलेलं आहे. भाजीतलं पाणी सुकलेलं आहे. चवळीच्या भोक्याची भाजी तयार आहे. इथे सुरण घेतलेलं आहे. सुरण साफ करून घेते आणि सर्वात अगोदर कापं कापून घेते. अशा प्रकारे सुरणाची कापं कापून घेतलेली आहेत. ते पाण्यात घालते आणि 2-3 कोकमं घालून बाजूला ठेवते. थोड्या वेळाने पाणी काढून टाकते आणि धुवून घेते. त्यात लाल मिरची पावडर, हळद, चिंचेची पेस्ट आणि मीठ घालते आणि सुरणाच्या कापांना लावून घेते. अर्धा तास बाजूला ठेवल्यानंतर इथे रवा घेतलेला आहे. मसाला लावलेला सुरणाच्या कापांना रवा लावून घेते. पॅनमध्ये तेल घेतलेले गरम करायला. त्यात सुरणाची कापं शॅलो फ्राय करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. आता झाकण काढून दुसऱ्या बाजूने सुरणाची कापं शॅलो फ्राय करून घेते. थोडंसं तेल घालते वरून आणि पुन्हा झाकण लावून शिजायला ठेवते. पुन्हा झाकण लावून घेते. आता सुरणाची कापं शिजलेली आहेत, काढून घेते. इथे उरलेल्या सुरणाचे बारीक तुकडे करून घेते. अशा प्रकारे सुरण कापून त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. पाण्याने धुवून घेते 2-3 वेळा. कढईत तेल घेतलेले, त्यात थोडंसं मीठ घालते आणि बारीक कापून ठेवलेलं सुरण घालते. तेलात परतून घेते. 3-4 मिनटं परतून झाल्यावर काढून घेते बाजूला. त्याच कढईत थोडंसं तेल अजून घालते आणि बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालते. कांदा परतून घेते. थोडंसं हिंग घालते आणि पुन्हा मिक्स करून घेते. एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घालते आणि परतून घेते. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढलेले आहे. आता थोडंसं पाणी घालते आणि मिक्स करून घेते आणि त्यात मसाला घालते. थोडीशी हळद आणि पुन्हा मिक्स करून घेते. परतून ठेवलेला सुरण घालते. इथे चणे भिजत घालून कुकरमधनं शिजून घेतलेले आहेत, ते घालते. परतून घेते.
थोडंसं पाणी घालते, चिंचेची पेस्ट आणि कोथिंबीर घालते. चवीप्रमाणे मीठ घालून पुन्हा मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. आता झाकण काढून भाजी मिक्स करून घेते. त्यात ओलं खोबरं घालते आणि पुन्हा झाकण लावून एक वाफ काढून घेते. झाकण काढलेलं आहे, वरून कोथिंबीर घालते. सुरणाचे चणे घालून सुकी भाजी तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.